बातमी काँग्रेसमधून आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्षाचं अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे। शिर्डी जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करण्यात आलं। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आता या घटनेवरून आरोप केला जातोय। शिर्डीमध्ये काँग्रेसचे जिल्हा प्रमुखांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर या संदर्भातला आरोप केला जातोय। सीसीटीव्ही फुटेज आहेत कशा पद्धतीने त्याचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आल्याचं सुद्धा या सीसीटीव्ही फुटेजमधून सरळ दिसतं। काँग्रेसकडून उभ्या राहणाऱ्या 2 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना रात्री अटक केलं जातं, त्यांना कस्टडीत टाकलं जातं, त्यांना मारहाण केली जाते आणि मध्यरात्री त्यांना पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून हे एकदा माजी खासदार सुजय विखे पाटलांकडे घेऊन जातात, एक वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी दमदाटी केल्या जाते। जसं चित्रपटामध्ये दाखवतात की डाकूच्या पुढे पेश केलं जातं, अगदी तशा पद्धतीने 2 घटना झालेल्या आहेत आणि आजची तिसरी जी घटना आहे ही लोकशाही यांना मान्य नाही आणि ठोकशाहीच आम्ही स्वीकारणार आहोत। या दृष्टिकोनातून एकंदरीत हे महाराष्ट्राचं आणि अहिल्यानगरचं असणारे जे चित्र आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, धिक्कार करतो। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक रंगात आल्यावर या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करण्यात आले, त्याला मारहाण करण्याची घटना समोर आल्यानंतर या ठिकाणी आता काँग्रेसचे जे आहेत पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीने लोकशाहीची जी आहे या ठिकाणी हत्या होत असल्याचा आरोप या ठिकाणी केला जातो। नेमकी या घटनेच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण शहरात आता तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी काळ्या फिती लावून ठिय्या आंदोलनात देखील सुरुवात आहे। शांततेच्या मार्गाने हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते होताना पाहता आपण बघतोय। या ठिकाणी या आंदोलनात तालुक्याचे आमदार हेमंत ओगले असतील, जिल्हा बँकेचे संचालक तथा उमेदवार करण ससाने असतील, त्याचबरोबर या ठिकाणी उभाटा सेनेचे देखील उमेदवार या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। या ठिकाणी जे आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष देखील या ठिकाणी आता आक्रमक होत आहेत आणि संबंधित आरोपीला तात्काळ अटक करून या शहरातील बिघडत असलेली जी कायदा सुव्यवस्था आहे त्यास या ठिकाणी थेट आरोप जो आहे तो पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर केला जातोय आणि यात कुठेतरी हस्तक्षेप करावा प्रशासनाकडून असेल, मुख्यमंत्र्यांकडून असेल अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर, अहिल्यानगर। आपण पाहतोय शिर्डीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। ही सीसीटीव्ही फुटेज आहेत। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर या संदर्भामध्ये आरोप केला जातोय। काँग्रेस जिल्हाध्यक्षांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। या सीसीटीव्ही फुटेजवरूनच कशा पद्धतीने त्यांना गाडीमध्ये जबरदस्तीनं कोंबत त्यांना घेऊन जातानाची दृश्य आहे। काँग्रेस नेत्याने केला होता। सचिन गुजर नावाची ती व्यक्ती शिवाजी महाराजांचा एकीने उल्लेख करून शिवाजी असा मुद्दा म्हणून जाणून बुजून तो शिवभक्तांचे मन दुखवण्यासाठी हा भाषणात तो वक्तव्य तिने त्या ठिकाणी तिथे केलेलं आहे। याचा राग मी हा व्हिडिओ काल संध्याकाळी सोशल मीडियावर पाहिला आणि रोज सकाळी उठून मी व्यायाम करत असतो, रनिंगला जात असतो। बेलापूर रोड येथे जात असताना मला सदर व्यक्ती सचिन गुजर तिथे दिसला, तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं, अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा अपशब्द का वापरतो, अरे का करतो? तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणे, तो असं बोलला। त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला। मग मी त्याला 2-3 फटके तिथं बेलापूर रोडला मारले मी त्याला त्या ठिकाणी आणि मग तो तिथून निघून गेला। मी माझं निघून आलो तिथं, कारण की शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य आम्हाला सहन होणार नाही। आम्ही एक हिंदुत्ववादी चळवळीतील कार्यकर्ते आहोत, आम्ही शिवप्रहार संघटना श्रीरामपुरात चालवतो, आम्हाला महाराजांचा अपमान सहन होणार नाही एवढंच। आणि याच्यापेक्षा दुसरं तिथं काही नाही। आणि किडनॅपिंग केलं असं ते सोशल मीडियावर व्हायरल करू राहिले, हे चुकीचं आहे। मी शिवाजी महाराजांसाठी केलंय, 2 फटके त्याला मारले तर मारलेच, मी खोटं बोलणार नाही। जे केलंय ते मान्य करणार सगळ्या सोशल मीडियावर अख्ख्या श्रीरामपुरात। आणि काय दाखल करायचं ते करा, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करा, काय करायचं ते करा। मी जामीन सुद्धा घेणार नाही महाराजांसाठी, मी सर्वस्वी काही पण करील, माझा जीव पण अर्पण आहे महाराजांसाठी। महाराजांच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी चंदू आगेचा जीव हा अर्पण आहे। त्याच्यामुळे मी घाबरत नाही कोणत्या गुन्ह्याला, काय करायचं ते करा। पण जे चुकीचं केलंय ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे। त्यांनी स्टेटमेंट चुकीचं दिलं म्हणून तो सकाळी मला तिथं दिसलं येताना बेलापूर रोडवर। मी त्याला जाब विचारला का अरे शिवाजी महाराजांबद्दल तू असं चुकीचं का बोलला, तर तो मला म्हणे तुझा काय संबंध आहे म्हणे, तुझं कोण लागतो, तुझा बाप लागतो का? मी दिलाय त्याला 2 कानाखाली मारून ठेवून दिले, मी त्याला 2 टेकून दिल्या कानाखाली मारून। याच्यापेक्षा दुसरं तिथं काही झालेलं नाही, एवढाच विषय झालेला आहे। जय श्रीराम, जय शिवराय। जय श्रीराम, जय शिवराय।